सध्या अलीकडे एकच विषय जगाच्या समोर आहे आणि तो म्हणजे कोविड-19 किंवा कोरोना व्हायरस. मला नाही वाटत की या विषया व्यतिरिक्त जागतिक पातळीवरती मग ते राजकारण असेल, प्रसार माध्यमं असतील किंवा समाजामध्ये समाज माध्यमं असतील किंवा कुटुंबामध्ये सुद्धा या दोन गोष्टीबाबत म्हणजे एकतर कोरोना व्हायरसमुळे जे काही मृत्यूहानी किंवा जीवितहानी होते आहेत ते, आणि त्याचबरोबर यामुळे जे जगाचं अर्थकारण पूर्णपणे बदललेलं आहे, स्लो झालेलं आहे किंवा ते थांबण्याच्या परिस्थितीमध्ये आलेलं आहे, याबद्दलची चर्चा फार मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रित झालेली आहे. कदाचित असं काही झालेलं आहे मानवताच्या दृष्टीने की याशिवाय दुसरा कोणताही विषय सध्या चर्चेला जाण्यासारखा नाही. हे तसं फार चांगलं चित्र आहे असं मला वाटत नाही, पण मनुष्य प्राणी त्याच्या एक्झिस्टन्समध्ये आतापर्यंत त्याने असे अनेक खूप असे बदल घडलेले पाहिलेले आहेत. अनेक अशा प्रसंगांना तोंड देण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं की या प्रसंगामधून सुद्धा तो अतिशय चांगल्या पद्धतीने निभावून जाऊ शकेल आणि पुन्हा एकदा सर्वांचं जीवन अतिशय चांगलं होऊ शकेल. सर्वात जास्त चर्चा सध्या केंद्रित होते ती म्हणजे की कोविड-19 किंवा कोरोना व्हायरस नंतरचं जग कसं असेल, नंतरची अर्थव्यवस्था काय असेल, आणि सर्वसाधारणपणे मग त्यामध्ये असा सूर लागलेला दिसतो की यानंतरचं जग हे पूर्णपणे बदललेलं असेल, सामाजिक स्थित्यंतर झालेलं असेल, आर्थिक स्थित्यंतर झालं असेल आणि कदाचित मग कोरोना व्हायरस पूर्वीचं जग आणि कोरोना व्हायरस नंतरचं जग असं जगाची विभागणी त्यामध्ये झालेली असेल आणि इतिहासकार मग हे दोन जग हे वेगवेगळे कसे आहेत याबाबत टीका टिप्पणी करत राहतील. अलीकडे बरेचसे वेबिनार्स किंवा चर्चा किंवा रिपोर्टिंग हे पोस्ट कोविड नंतर काय होईल याबाबत केंद्रीभूत आहे आणि त्याच्यामध्ये मग खूप विचार विमर्श होतोय की कसं असेल जग, काय असेल याच्यामध्ये अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आणि जगातील देशांचे एकमेकांचे कसे संबंध राहतील याबाबतची ही चर्चा आहे. मी त्या चर्चेकडे अजिबात जाणार नाही, कारण असं आहे की अद्याप कोविड संपलेला नाही आहे. जग सध्या या कोविडच्या कब्जामध्ये आहे आणि अर्थात ही चर्चा होणं अतिशय चांगली गोष्ट आहे की ह्या कब्जामधून बाहेर पडल्यानंतर लगेच जगाने काय करायचं त्या दृष्टीने ही चर्चा चांगली आहे, पण मी त्याकडे लक्ष देणार नाही कारण सगळे चर्चा करतात. खरंच हा मोठा प्रॉब्लेम आहे का? तो जर प्रॉब्लेम असेल तर मग कोविड पूर्वी प्रॉब्लेम्स नव्हते का? अर्थविषयक बाबीमध्ये प्रॉब्लेम नव्हते का? आणि इतर काही प्रॉब्लेम्स नव्हते का? असं जर आपण धरून चाललो की काही प्रॉब्लेम्स नव्हते आणि केवळ ह्या कोरोना व्हायरसमुळे प्रॉब्लेम झालेले आहेत, प्रश्न निर्माण झालेले आहेत, समस्या निर्माण झाल्या आहेत, मला वाटतं की कुठेतरी याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. मी 2-3 गोष्टीवरती चर्चा करेन आणि सर्वप्रथम एक गोष्ट मला आपल्या सर्वांच्या लक्षात आणून द्यायची आहे की जग हे 2 पातळीवरती चालतंय. एक तर आंतरराष्ट्रीय एकमेकाचे संबंध, देशांचे संबंध, आणि दुसरं म्हणजे देशांतर्गत असलेली जी गव्हर्नन्सची सिस्टम आहे, जे शासन चालतं ते ह्या 2 पातळीवरती चालतं. पूर्वी खरं म्हणजे की ज्यावेळेस चलनवलनाचे कोणतेही साधनं नव्हते किंवा फार कमी प्रमाणात साधनं असायची, त्यावेळेस ते देश किंवा ते समाज आपापल्या पद्धतीने जगायचा आणि त्याला काही परावलंबित्व एका देशावरती कधी असायचं नाही. पण जसं जसं वर्ल्ड वॉर II नंतर, दुसऱ्या महायुद्धानंतर जग विकासाकडे चाललं, नंतर तिसरी औद्योगिक क्रांती होऊन इंटरनेट आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आली आणि त्यामुळे मग आता जगाचे जे फिजिकल सीमारेषा आहेत त्या सीमारेषा पुसटशा होत जाऊन जग काही बाबतीमध्ये एकसंघ होण्यासारखी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि आपण ते बघतो आहोत की काही गोष्टी जे अमेरिकेमध्ये आज प्रॉडक्ट तयार झालं की आज किंवा दुसऱ्या दिवशी ते भारतामध्ये येतात, किंवा एखादं सॉफ्टवेअर अमेरिका वापरत असेल ते सॉफ्टवेअर पुणे, बेंगलोर किंवा हैदराबादमध्ये तयार झालेलं असतं, किंवा एखादं औषध जर फ्रान्समध्ये तयार झालं असेल त्या औषधाचा व्यापार हा दुसऱ्या दिवसापासून जगभर तयार होतो. त्यामुळे ही इंटरडिपेंडन्स आणि एकसंघ होण्याचं हे सुरू झालेलं आहे. त्यामुळे जगाच्या फिजिकल भौतिक सीमारेषा हा थोड्याशा पुसत सोड चाललेला आहे आणि जगभर असं एक
बिग विलेज, एक जग हे मोठं खेडं जे एकत्रित कनेक्टेड असं हे झालेलं आहे. त्यामुळे कनेक्टेड हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पूर्वी भौगोलिकदृष्ट्या सेपरेशन असायचं बाउंड्रीजमुळे, सीमारेषामुळे. आता त्या बाउंड्री जाऊन ते कनेक्टेड कसं होईल, एकमेकाशी कसं संलग्न होईल, याकडे त्याचा कल म्हणजे खरं म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झाला आणि तो झाला. त्यामुळे जागतिक पातळीवरती ह्या जगामध्ये असलेल्या देशामध्ये भेदभाव असू नये, सगळ्या अर्थव्यवस्था ह्या कुठेतरी जोडल्या जाव्यात आणि सगळ्यांचा त्यामध्ये फायदा व्हावा म्हणून ब्रिटन वूड्स सिस्टम नावाच्या ज्या सिस्टम, ती इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असेल, वर्ल्ड बँक असेल, अशा पद्धतीच्या सिस्टम्स ज्या तयार करण्यात आल्या. त्याचबरोबर युनोच्या अंडर ज्या काही इतर इन्स्टिट्यूशन्स तयार झाल्या, जसे की WHO असेल, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना असेल, किंवा अन्य अशा युनिसेफ असेल, अशा खूप मोठ्या संघटना तयार झाल्या. आणि त्याचबरोबर काही संघटना ह्या जागतिक पातळीवरती वेळोवेळी नव्याने तयार होत गेल्या, जसे की नॉन प्रॉलिफरेशन ट्रीटी, नॉन न्यूक्लिअर प्रॉलिफरेशन ट्रीटी, अशा काही ट्रीटीज पण आल्या जरी संघटना नसल्या तरी. किंवा काही वेळेस UNFCCC, युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन फॉर क्लायमेट चेंज, म्हणजे जगामध्ये जे काही आता वातावरण बदल होतोय आणि त्याच्यामुळे मानवतेला धोका निर्माण होणार आहे, त्याच्यासाठी एक वेगळं कन्व्हेन्शन तयार झालं. असे प्रचंड मोठ्या संघटना जागतिक पातळीवर तयार झाल्या, जेणेकरून सर्व देशांचं चलनवलन हे व्यवस्थित चालेल. कारण आता आपण आयसोलेटेड नाही आहेत, सर्व देश हे कनेक्ट होत चाललेले आहेत, त्यांचं नेटवर्किंग चाललेलं आहे. त्यामुळे एका देशात जर काही होत असेल तर त्याचे परिणाम किंवा दुष्परिणाम दुसऱ्या देशात होणार नाही, आता असं नाही. त्याचे तात्काळ परिणाम, दुष्परिणाम दुसऱ्या देशामध्ये होऊ शकतील. म्हणून या आंतरराष्ट्रीय संघटनांचं महत्त्व हे खरं म्हणजे खूप वाढीचं लागलेलं आहे. आणि त्याच्यामधून जो ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण ही संकल्पना आहे आणि ती गेल्या एक खरं म्हणजे की 1960-70च्या दशकापासून ते 2010 पर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने झाली. अर्थात त्याच्यामध्ये काही त्रुटी पण आहेत आणि त्या त्रुटी अशा आहेत की त्या खरं म्हणजे की कालपर्यंत त्याच्यामध्ये दुरुस्ती करायला पाहिजे होती. तशी ती दुरुस्ती झाली की नाही त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जगाच्या पातळीवरती या संघटना ज्या आहेत, त्याचबरोबर देशांतर्गत जी शासन व्यवस्था चालते ती शासन व्यवस्था कशी आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे खरं म्हणजे गेल्या 20व्या शतकामध्ये खूप देशामध्ये स्थित्यंतर घडून जग लोकशाहीकडे गेलेलं आहे. म्हणजे की हुकुमशाही किंवा राजेशाही किंवा ऑथॉरिटेरियन रूल जे असतात ते कमी होऊन बरंचसं जग हे लोकशाहीकडे आलेलं आहे. आणि त्यामुळे मग लोकांना त्यांचे हक्क, लोकांना सुविधा किंवा लोकांच्यासाठी असलेले कायदे यांची सगळ्यांच्यासाठी समानता, ह्या गोष्टीकडे जग कळलेलं आहे. आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे की जग लोकशाहीकडे गेलेलं आहे. त्यामुळे या दोन गोष्टी 20व्या शतकामध्ये घडल्या की आंतरराष्ट्रीय संघटना तयार झाल्या आणि जग हे देशांतर्गत असलेलं जे शासन व्यवस्था आहे ती लोकशाहीकडे आली. अर्थात त्याला काही अपवाद अद्यापही आहे. त्यामुळे खरं म्हणजे की कोविडपूर्वी काही वाईट नव्हतं असं आपण सर्वत्र म्हणूया. तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी होती की जगाची अर्थव्यवस्था, आणि ही अर्थव्यवस्था सर्वसाधारणपणे पहिले औद्योगिक क्रांती जी झाली आणि पहिल्या औद्योगिक क्रांतीच्या वेळेस केवळ ती औद्योगिक क्रांतीच नव्हती तर अर्थकारण बदलायला सुरुवात झाली. आणि मग पूर्वीचं अर्थकारण हे केवळ राजाशी केंद्रित होतं, राजा किंवा तो जो ऑथॉरिटी असायचा त्याच्याशी केंद्रित होतं. पुढे ते कॅपिटल म्हणजे भांडवलशाही हा एक नवीन वर्ग तयार झाला आणि मग सध्या जगाचं बहुतांश जी अर्थव्यवस्था आहे ते भांडवलशाहीवरती आधारित आहे. जरी चीन किंवा रशियासारखे देश जरी कम्युनिस्ट विचाराचे असले तरी त्यांची अलीकडची सध्याची जी अर्थव्यवस्था आहे ती बरीचशी त्याचे प्रमेय जे आहे, त्याचे सिद्धांत जे आहे ते भांडवलशाहीवरतीच आधारित आहेत. आणि त्यामुळे मग गेल्या 20-25 वर्षापासून त्यांनी बदल करण्यास सुरुवात केली आणि आता ते बऱ्यापैकी भांडवलशाहीमध्ये त्याचा ते फायदा घेत आहे. भांडवलशाहीने या जगाला खरं म्हणजे खूप काही केलं की भांडवलशाहीमुळे काही लोकांना त्याच्यामध्ये खूप संशोधनं झाली. त्या संशोधनामधून मग काही लोक पुढे आले आणि त्या लोकांनी त्या संशोधनाचा वापर केला आणि मग लोकांच्या सुखसुविधा वाढल्या आणि काही गोष्टी लोकांना जे परवडणाऱ्या शक्य नव्हत्या अशा गोष्टीचं मास प्रोडक्शन, लार्ज स्केल प्रोडक्शन झाल्यामुळे
त्या स्वस्त झाल्या आणि मग आपण जे बघतो की आज जे काही जग आहे ते केवळ भांडवलशाहीचे फ्रुट्स त्याच्यामुळे आलेले आहे. तर एक तर आंतरराष्ट्रीय संघटना, दुसरं देशांतर्गत असलेले लोकशाहीची वाढ आणि तिसरं म्हणजे भांडवलशाही आधारित जगाची अर्थव्यवस्था. या तीन गोष्टी या कोविड पूर्वी या जगाला अतिशय चांगली देण म्हणून गेले 100-150 वर्ष चांगलं काम करत होते. त्यामुळे खरं म्हणजे की हीच व्यवस्था जर कोविड नंतरच्या पुढे चालवणं आणि त्याच्यामध्ये कुठेही व्यत्यय न येणं हे खरं म्हणजे आपण बघितलं पाहिजे आणि तसंच मला वाटतं की सर्वकडे सूर आहे. मला याच्यामध्ये थोडासा वेगळा सूर आपल्यासमोर मांडायचा आहे. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. नंबर 1, ह्या ज्या जागतिक संघटना आहेत त्या जागतिक संघटना ज्यांची सुरुवात झाली की ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण, म्हणजे मानव हा एकच आहे, सगळ्यांनी अनरिस्ट्रिक्टेड, अनिर्बंधितपणे एकत्र येऊन सगळ्यांना फायदा कसा होईल याकडे आपण बघण्यासाठी ह्या संघटना तयार झाल्या. जर आपण गेल्या 40-50 वर्षाचा इतिहास जर बघितला तर तिथे डेफिनेट अशा पद्धतीचं वातावरण जागतिक पातळीवरती झालेलं आहे की ह्या आंतरराष्ट्रीय संघटना क्षीण कशा होतील, वीक कशा होतील आणि मग स्वतः देश स्वतःचंच हित आणि मग जागतिक हिताच्या समोर स्वतःचं हित कसं बघायचं आणि मग त्या आंतरराष्ट्रीय संघटना काही जरी करत असल्या तरी त्यामुळे जग हे असं जिकडे की जागतिकीकरणाकडे जाण्यापेक्षा हे राष्ट्रीयत्वाकडे म्हणजे स्वतःचा फायदा असं द्वंद्व सुरू झालं आहे. जागतिकीकरण विरुद्ध राष्ट्रीयत्व, नॅशनलिझम, ग्लोबलिझम वर्सेस नॅशनलिझम. त्याचा तोटा हा केवळ जगालाच नाही तर जे देश याच्यासाठी भांडत आहेत की आमचा जो हक्क आहे किंवा आमचा जो फायदा आहे हे परमोच्च आहे. खरं म्हणजे की जग ज्या अर्थी एका दृष्टीने जागतिकीकरणाकडे चाललेलं आहे तर सर्व मानव जातीचा फायदा हा परमोच्च ठेवला पाहिजे, ना की केवळ एका देशापुरता. पण ते तसं झालं नाही. मग इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असेल किंवा ब्रिटन वूड्सच्या इतर सगळ्या संस्था असतील या कुठेतरी मोडीत काढण्याकडे कल सुरू झाला आणि मला वाटतं 1971 नंतर त्या पूर्णपणे मोडीत निघाल्यासारख्या आहे. जगाची अर्थव्यवस्था त्यामुळे भांडवलशाही युक्त झाली आणि ही भांडवलशाहीचं वर्चस्व हे केवळ अर्थव्यवस्थेवरतीच राहिलं नाही. त्यांनी खरं म्हणजे ते भांडवलशाहीचं वर्चस्व हे अर्थकरणाच्या बाबतीमध्ये, कारखानदारीच्या बाबतीमध्ये, व्यवसायाच्या बाबतीमध्ये किंवा सर्व्हिसच्या बाबतीमध्ये जर सीमित ठेवलं असतं तर आपण समजू शकतो होतो की हे एक पद्धतीने चांगलं चाललेलं आहे. पण या अर्थव्यवस्थेचं कुठेतरी विद्रुपीकरण गेल्या 30-40 वर्षामध्ये सुरू झालेलं आहे आणि ते फार समजण्यासाठी अतिशय सोपं आहे. विद्रुपीकरण असं झालं की या भांडवलशाहीच्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, लार्ज स्केल कॉर्पोरेशन्स आहेत, त्यांचं नाव घ्यायला मला काहीच हरकत नाही. उदाहरण द्यायचं जर झालं तो पूर्वी फोर्ड मोटर्स असतील, जनरल मोटर्स असतील किंवा फार्मास्युटिकल कंपनीज असतील, इंजिनिअरिंग कंपनीज असतील किंवा अलीकडच्या मग तुमचे ॲमेझॉन असतील किंवा मायक्रोसॉफ्ट असतील किंवा आपल्याकडचे रिलायन्स असतील, हे असे जगातल्या मोठ्या कॉर्पोरेशन्स तयार झाल्या आणि त्यांच्याकडे मग अर्थव्यवस्था ही खेचून घेण्याची पद्धत सुरू झाली. हरकत नाही आहे, कारण शेवटी तिथे त्यांनी एक हे ठेवलं होतं की एफिशियन्सी ऑफ यूज ऑफ कॅपिटल. म्हणजे जर खाजगी क्षेत्राकडे, गव्हर्नमेंटच्या ऐवजी खाजगी क्षेत्राकडे खूप मोठी कार्यक्षमता असते आणि त्यामुळे त्या कार्यक्षमतेमुळे मग जगाची अर्थव्यवस्था सुधारते. इथे कुठेतरी मला वाटतं की मानवाची चूक झालेली आहे. कार्यक्षमता असते पण ती कार्यक्षमता कशासाठी? केवळ अर्थार्जन करून स्वतःची संपत्ती वाढवणं की सर्व मानवतेचा आणि सर्व समाजाचं त्याच्यामध्ये हित साधणं. आता आपल्या पुढे मी एक छोटं उदाहरण देईल की ह्या कॉर्पोरेशन्समध्ये सुद्धा कसे स्थित्यंतर झाले. आपण सुद्धा लक्ष जर दिलं की फोर्ड किंवा जनरल मोटर्स सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात वाहनं तयार करायची आणि ती जगभर विकायची आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रचंड पैसा कमवला आणि मोठे कॉर्पोरेशन्स ते तयार झाले. अर्थात त्यामध्ये सुद्धा त्यांचा जवळजवळ 54 ते 55% त्यांचा रेव्हेन्यू जो होता तो कामगारावरती खर्च व्हायचा, कारण मोठ्या प्रमाणे कामगार त्याच्यामध्ये असायचे, कारण ऑटोमेशन तेवढं नव्हतं.
तेच जर अलीकडच्या काळातले आपण जर कॉर्पोरेशन्स बघितल्या, जसं की ॲमेझॉन, मोठ्या कंपन्या, ॲमेझॉनचा किती टक्के खर्च हा कामगारावरती होतो? कारण कामगारांची संख्या त्यांच्या रेव्हेन्यूच्या सापेक्ष आहे का? तर हे अतिशय विद्रूप चित्र दिसेल. काही 1% फ्रॅक्शनपेक्षाही कमी खर्च ते कामगारावरती करतात. म्हणजे ते ज्या पद्धतीचा व्यापार करतायत किंवा ज्या पद्धतीचा व्यवसाय करतात त्याचा अतिशय छोटा हिस्सा हा कामगारावरती खर्च केला जातो. याचाच अर्थ असा आहे की फायदा हा कामगाराचा किंवा लार्ज स्केल लोकांचा न होता, लार्ज स्केल लोकसंख्येचा न होता, काही मुठभर किंवा एकच किंवा दोन असे काही व्यक्तींचा याच्यामध्ये फायदा होतो. आणि त्यामुळे मग कुठेतरी मी जे विद्रुपीकरण हा शब्द वापरला ते तसं झालेलं आहे. आणि याच्यामुळे मग हे जे अर्थव्यवस्था आहे, ही अर्थव्यवस्था इतकी सॉलिड याच्यामध्ये ताकदवान झालेली आहे आणि ही ताकद मग इतकी विकोपाला गेलेली आहे की ते अनिर्बंधित असे ताकदवर झालेले आहे. उदाहरण आपल्याला जर सांगायचं झालं तर सध्या आपल्याला एखादा किराणाचं दुकान चालवायचं असेल किंवा मेडिकलचं दुकान चालवायचं असेल, इथे आपल्याला बरेचसे परवानग्या लागतात. नगरपालिकेची परवानगी असेल, ग्रामपंचायतची परवानगी असेल किंवा आपलं लेबर डिपार्टमेंटची परवानगी असेल, पण कारण छोटा व्यवसाय असेल. पण एखाद्या परदेशी कंपनीला जर इथे व्यवसाय करायचा असेल आणि त्याच्यामधून ते प्रचंड नफा कमवून घेऊन जाणार असतील, ते अतिशय सिंपल करून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये काही आणि कुठलंही गव्हर्नमेंट काही करू शकत नाही की तुम्ही किती टक्के लोकांना रोजगार दिलेला आहे, मग तुमचा मेजर पैसा रोजगारावरतीच गेला पाहिजे, त्याशिवाय तुम्ही आमच्या देशामध्ये व्यापार करू शकत नाही. म्हणजे ग्राहकाकडून पैसा गोळा करायचं मॅसिव्ह प्रमाणामध्ये, पण लोकांच्या किंवा कामगारावरती खर्च न करता तो वैयक्तिक वेल्थ, स्वतःची संपत्ती वाढवण्यासाठी या कॉर्पोरेशनचा कल आहे. हे विदारक चित्र जे आहे ते इतकं विकोपाला गेलं की त्यांचं वर्चस्व लोकशाही संस्थांवरती आलेलं आहे. सध्या हे इतके स्ट्रॉंग झालेले आहेत, इतके ताकदवर झालेले आहेत की लोकशाही संस्था कुठेतरी क्षीण होत चाललेल्या आहेत. आणि लोकशाहीची मग उतरती कळा लागली की काय, आणि लोकशाहीच्या फोर्सेसवरती किंवा लोकशाहीच्या स्पियर्सवरती मग भांडवलशाहीने वर्चस्व केलेलं आहे का, हे असं झालेलं आणि ते वर्चस्व केलेलं आहे. जगामध्ये 1% लोक जे आहेत त्यांची संपत्ती इतकी आहे की खालच्या 50% लोकांची एकत्रित जर आपण संपत्ती केली तर वरच्या 1% लोकांची इतकी आहे. पण हे काही लोकशाहीतील जे शासनातील लोक आहेत त्यांना माहीत नाही का? माहीत आहे. मग ते का काही करत नाही? ते काही करू शकत नाही. कारण भांडवलशाहीचं इतकं वर्चस्व झालेलं आहे की ती अमर्याद अशी संपत्ती गोळा करण्याची एफिशियन्सीच्या नावाखाली जे चाललेलं आहे ते कुणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे सध्या परिस्थिती आहे, एका नोबेल लॉरिएटने असं म्हटलेलं आहे की हे जग फक्त जे 1% मी जे संपत्ती म्हटलं त्यांच्यासाठी, त्यांच्याकरिता आणि त्यांनी चालवलेलं जग आहे का, अशी परिस्थिती सध्या झालेली आहे. म्हणून मला वाटतं की इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स एवढ्या सुदृढ झाल्या नाही, किंबहुना ते वीक करण्यात आल्या. दुसरी गोष्ट अशी आहे की लोकशाहीवरती भांडवलशाहीचं आक्रमण झालेलं आहे आणि लोकशाही ही त्याच्या संकल्पनेपासून सिकुडली गेलेली आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की मग जागतिकीकरणाचं जे आपलं हे वारं आहे, ह्या वाऱ्याच्या बाबतीमध्ये मग कुठेतरी नॅशनलिझम सुरू झालं आहे. आपण जर आता बघितलं की चायना विरुद्ध USA, अमुक विरुद्ध तमुक अशा पद्धतीचे वॉर चाललेले आहेत. मग इथे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जी फार मोठा विचार करून करण्यात आली होती, लोक एकत्र करण्यात आले होते, ती वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन कुठे आहे? या दोन देशांमधलाच डायलॉग का चाललेला आहे? आर्बिट्रेटर म्हणून किंवा एक अंपायर म्हणून जगामध्ये ही जी संस्था तयार केलेली आहे त्यांचं अस्तित्व का नाही आहे? किंवा मग UNFCCC म्हणजे युनायटेड नेशन फॉरम फ्रेमवर्क कन्व्हेन्शन फॉर क्लायमेट चेंज जे तयार करण्यात आलेले आहे, ते जे सांगतात त्याच्याप्रमाणे मग क्लायमेट चेंजच्या बाबतीमध्ये काय केलं जात नाही. काही देशांनी ठरवलं आहे की नाही, आम्ही काही करणारच नाही, कारण आमच्या इंडस्ट्रीला त्याच्यामुळे तोटा होतो किंवा आमच्या इंडस्ट्रीवरती ताण येईल, त्यामुळे आम्ही वातावरण बदलाच्या बाबतीमध्ये आम्ही काही करणार नाही. त्यामुळे आता कुठेतरी जग जे हे कोरोना व्हायरस नंतरचं जग काय व्हायचं असते होईल, पण त्यापूर्वीच जगाची ही असं वातावरण तयार झालेलं आहे की पुन्हा एकदा मानवजातीने विचार केला पाहिजे की आंतरराष्ट्रीय संघटना कशा सुदृढ होतील, जेणेकरून जागतिक लोकांचं सर्वांचं भलं कसं होईल, ना की एका देशाचं. नंबर 1. नंबर 2, पुन्हा एकदा लोकशाही
आणि लोकप्रतिनिधींचा एक स्पियर तयार होईल, ना की त्यांच्यावरती भांडवलशाहीचं कुठे वर्चस्व तयार होईल. मला वाटतं की हे जर झालं नाही तर मग कोविड नंतर काय होणार आहे किंवा खरंच नंतर करणार हा ते चर्चा चालू राहील. पण त्याच्या अगोदर गेले 30-40 वर्ष ही जी दुर्दशा होत चालली आहे त्याच्याकडे सुद्धा मला वाटतं की आपल्या सर्वांना लक्ष घ्यावं लागेल. आणि याबाबत मग आपण काय केलं पाहिजे याच्यामध्ये नंतर आपण चर्चा करणारच आहोत.